सदस्य आमच्या सभेत आता कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील त्यांना आपण इथे इन्व्हाइट करूया. चला सिद्धू यांना आपण समालोचक कॉम्बॉक्समध्ये आमच्या सभेत आता ते जॉईन होतील. चला मैदानाच्या आतमध्ये आपण आता इथे सत्राला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नंदू प्रतीक केले कराडे आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील एक या ठिकाणी बाद झालेली आहे. पहिला हादरा इथे मोठा झटका 440चा मिळाला आपण म्हणूया शुभम नंदू प्रतीक कराडे संघाला. कुणाल जिनकरे आणि रितेश मुंबळे यांच्याकडून मात्र या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी ना षटकार हॅट्रिकसाठी कोणी ते षटकार मारले ते एक 3 षटकार तर मारले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. चला कराडे संघाचा नवीन रोहित कुडपाडे आता नवीन फलंदाज झालेले आहेत. हा देखील चांगला वेगवान पद्धतीचा हा चेंडू चांगली गोलंदाजी आता आपण पाहतोय जिथे पहिलं षटक इथे जय यांच्या माध्यमातून जय चव्हाण पहिलं षटक टाकत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलेली आहे. सिद्धेश मात्र आमच्या सोबत आता जॉईन होतील त्यांचं आपण इथे स्वागत करूया. कॉम्बॉक्स मध्ये घरचं आयोजन आहे त्याच्यामध्ये आपण खूप सारी मेहनत इथे आपण या स्पर्धेमध्ये घेतलेली आहे. हॅलो इथे मात्र या चेंडूवरती हलक्या चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. खूप चांगली या ठिकाणी पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. व्हाईट प्लस 2 धावा इथे एक्स्ट्राच्या बिला बोनसच्या धावा. हॅलो हा इथे 3 धावा लागली धाव फलकावरती. एक फलंदाज पाहिला पहिल्या चेंडूवरती विकेट आली त्याच्यानंतर अतिरिक्तच्या 2 धावा एक्स्ट्राच्या इथे मिळाले आहेत. जय चव्हाण हा देखील चांगला असा चेंडू मात्र या चेंडूवरती आक्रमण जरूर झालेलं मात्र एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला मात्र इथे टिपलेला हा झेल इथे मात्र संपलाय फलंदाजाचा हा खेळ. डीजे मास्टर सुद्धा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. समय सूचकता वेळेवरती कुठले गाणे वाजली पाहिजेत मात्र खूप चांगला डीजेच्या ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून सुद्धा होती आहे. बॅट्समन अंकित बेकावडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युन अक्षरमध्ये असतील मात्र गोलंदाज जय मात्र चांगली गोलंदाजी करतोय. जरी त्यांनी वाईट चेंडू फेकले असेल मात्र इथे फटका पासाचा चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडूच्या खाली अंदाज मात्र इथे चुकला जातो. एकदा दोन पूर्ण केलेली आहे आणि खूप सगळे या ठिकाणी प्रयत्न झालेले आहेत मात्र प्रयत्नाला अपयश आलेलं आहे. आणि इथे धावसंख्येमध्ये थोडासा पण बदल पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. 2 फलंदाज बाद झालेत 5 धावा लागल्या धाव फलकावधी. धावसंख्या जर आपण पाहिली असेल याच्या अगोदरच्या मॅचमध्ये कराडे संघाने खूप चांगला खेळ केला होता. आमचे मारुती वाघ हे देखील या संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित होते. समाजसेवक त्यांचंही आपण स्वागत करूया. त्यांच्याकडून कराडे टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. हेच लागलेली आहे मात्र इथे गलीमध्ये चेंडू जातोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू आपण जर पाहिलं असेल इथे एक धाव देऊन जातोय. चांगली अशी गोलंदाजी जय यांची आपण पाहतोय. 6 धावा लागले धाव फलकावरती. एका बाजूला आपण बघतो कर्जाडे तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये नंदू प्रतीक स्मृती कराड या 2 संघाच्या दरम्यान ही मॅच दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं असेल कराडे संघानं पहिली मॅच मात्र सारडे संघाविरुद्ध जिंकलेली आहे आणि इथे आजिवली संघाच्या विरोधामध्येच कर्जाड संघाने सामना जिंकलेला मात्र इथे या चेंडू होते स्टँडर्ड इलेव्हन एक चांगली अशी चेंडू आपण पाहिलं असेल एक उत्तुंग षटकार या चेंडूवरती आलेला आहे.
असतात ज्यावेळेस स्वतः गोलंदाजाला खूप दडपण असतं. काय म्हणाल तुम्ही आतापर्यंत 12 धावा इथे लागले धावफलकावरती? लो नक्कीच पॅडी सर खूप दडपण असतो गोलंदाजावर. आपण म्हणतो का प्रत्येक चेंडू डॉट बॉल निघाला पाहिजे, पण समोरचा फलंदाज असा असतो की तो पण एक फलंदाजी करण्यासाठी आलेला असतो. त्याच्या पण बॅटीतून फटके यायला पाहिजे. समोरची टीम पण त्याच्यावर विश्वास करून त्याला फलंदाजाला पाठवते आणि ते त्यांची जबाबदारी पूर्णपणे पाडत असतात. आता पहिला षटक आपण पाहिला, जय चव्हाण याचा धावा खर्च केल्या 12. पहिल्या 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या, पण येणाऱ्या शेवटच्या चेंडूमध्ये यश याने षटकार मारून धाव संख्या पोहोचवली 2 बाद 12 धाव संख्येवर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज जय पाटील. हॅलो. जय पाटील मात्र या ठिकाणी सिद्धेश आलेले आहेत दुसऱ्या ओव्हरसाठी, जिथे आपण पाहिलं तर 12 धावा लागले धावफलकावरती. आता एक चांगली धावसंख्या इथे उभारायला लागेल कारण संघाला प्रथम फलंदाजी करत असताना ज्या पहिल्या सत्रामध्ये एक मोठा टार्गेट तो मात्र या ठिकाणी प्रयत्न सुरू. मात्र रिवा सुचीचा फटका आपण पाहतोय आणि इथे पहिला सुचीच्या चेंडूवरती चौकार आपण पहिल्यांदा हा षटकार आलेला आहे आणि मयूर पाटील यांचा स्कोरबोर्ड सांगतायत की त्यांच्या बॅटच्या साईडला रिव्हर्सचा षटकार आलेला आहे. सुजितचा त्यांचा प्रयत्न सक्सेस झाल्या, षटकार मात्र आलेला आहे आणि या षटकाराच्या बरोबर 19 धावावरती आता आपण पाहतोय कराडे संघाला. एक चांगली धाव संख्या, चांगली आकारणी या ठिकाणी आलेली आहे आणि एक आमचे लेजंड क्रिकेटर रामदासजी मात्रे ते क्रिकेटचा या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेतात. रामदासजी मात्रे आपणास विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती रामदासजी मात्रे आपला देखील आम्ही इथे स्वागत करत आहोत या स्मृती ट्रॉफीमध्ये आहे. हा देखील चांगला चेंडू, मात्र या चेंडूवरती फक्त दिशा देण्याचा काम केला जातोय. इथे मात्र क्षेत्रक्षम खूप चांगलं झालेलं आहे. कमबॅक केलंय गोलंदाज जय पाटील. या गोलंदाजाला जरूर एक षटकार आला असेल, त्यावर मात्र सिद्धेश एक चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि इथे कमबॅक करून देतो आपल्या संघाला. एक चांगली मॅच होईल, चांगली मॅच बनेल. 24 इव्हेंटच्या टीमला सुद्धा आपण देऊ तेवढं धन्यवाद खूप कमी असतील. खूप चांगला त्यांचा वर्क आहे, खूप काम चांगला त्यांचं काम आपण इथे पाहतोय आणि क्लॅरिटी मात्र अतिशय खूप चांगली आहे. क्वालिटी विथ क्लॅरिटी. रायगड प्रीमियर लीगचं मोठी स्पर्धा त्यांनी आताच कव्हर केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगलं त्यांचं काम आपण पाहतोय. सिंगल एक धाव बघा उद्देशा चेंडू होते, सिंगल एक धाव संख्येच्या बरोबर 2 बाद 20 धावा लागल्या त्या धावपळ. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली होती. जय चव्हाणच्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करून दिल्या होत्या, 12 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जय पाटील आला, त्यांच्या गोलंदाजी ते आक्रमक झाला, एक षटकार राहिला आणि आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात कराडे संघाच्या 2 बाद 20 धावा. जय पाटील टाटा पवार यांच्या बाजूने गोलंदाज मात्र जबरदस्त हा फटका स्टँडर्ड डिलेवर चेंडूवरती गेलेला आक्रमण षटकार इथे आलेला 26 धावा लागल्या धावफलकावरती. मास्टर सांगतात का, गोलंदाज सांगतात का माझ्याकडून इथे गलती झाली, चुकी झाली, राणाजी मुला माफ करा. मात्र षटकार आलेल्या ना त्याच्या मोठ्या फटक्याची गरज होती सिद्धेश. सध्याच्या घडीला आपण कराडे संघाला आपण पाहतोय 26 धावा इथे लागले धावफलकावरती. नक्कीच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कराडे संघाकडनं. एक गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळेल यश याची. एक सुरेख फटका रिव्हर्स शिपचा आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट टायमिंग लॉंग लुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला यशाच्या मार्फत. शेवटचा चेंडू जातोय निर्धाव. या षटकाच्या समाप्तीनंतर 13ची सरासरी प्रत्येक षटकामागे आपल्याला पाहायला मिळते 2 बाद. हा नक्कीच यश सांगतात का चांगली फलंदाजी करतायत. सिद्धेश सांगतात का यश मात्र यश मोरे
ज्यांनी 4 चेंडूमध्ये 13 धावा आपल्या संघासाठी केल्या, तर 13 धावसंघाचं योगदान त्यांच्या माध्यमातून देणार अंकित बेकावडे. ज्यांना आपण जर पाहिलं तर 5 चेंडू फेस केलेले आहेत आणि 10 धावा त्यांच्या बॅटच्या सहाय्याने इथे आलेले आहेत. 2 षटकं संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जी सरासरी आपण पहिल्या षटकामध्ये 12ची होती ती आता 13ची झाली आहे. 13च्या सरासरीने ते 26 धावा लागल्या धावफलकावरती. लोकेश भगत, ज्या लोकेशनं मात्र पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. एक हाती सामना त्याने आपल्या बाजूनं खेचून आणला होता. मात्र तेच लोकेश भगत आता पाहूया षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी टाटा पॉवर एंडच्या बाजूनं गोलंदाजी करते. राईट आर्म ओर द विकेटनं पहिला चेंडू थोडासा या चेंडूला स्लोवर केलेला आहे. गती परिवर्तन आपण म्हणतो ना, त्या सिद्धेश चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं. व्हेरिएशन तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि तो व्हेरिएशन पहिल्या चेंडूवरती केलेला आहे आणि इथे पहिल्या चेंडूची सुरुवात चांगली झाली आहे. ते गोलंदाज लोकेश भगत त्यांची डॉट बॉल इथे आलेला 26 धावा धावफलकावरती. रिव्हर्स पुन्हा एकदा या ठिकाणी सुजीचा हा फटका आणि लोकेश यांच्यावरती केलेलं आक्रमण. षटकार आले 6 धावा. गाडी सर आपण यश मोरे जे पाहायला गेले तर 2 षटकार रिव्हर्सशिपने त्याने त्याच्या मार्फतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक गोल्डन विकेट आपल्याला मिळेल काय या षटकामध्ये पाहायला मिळतंय. अंदाधुंदी फटके मारण्याचा प्रयास, हाही चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या तिथं स्थिरावले 2 बाद 32. घेऊ. थँक्यू सिद्धेशजी म्हात्रे. रामदास म्हात्रे मात्र त्यांना आपण स्टेजवरती वारंवार बोलवतो आहोत, पण मात्र या ठिकाणी ते सांगतात का या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जे चेंडू जातात ना ओंकार, ते तिकडून या ठिकाणी मैदानामध्ये चेंडू देत आहेत आणि त्यांना आपण विनंती करतो त्यांचे आपण स्वागत इथे करूया. इथे मात्र चांगलासा चेंडू वाईल्ड लाईफ कॅप्टन उडवाचा धाव चेंडूला. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. सिंगल धाव या चेंडूवर आले. सिंगलच्या बरोबरीने 33 धावा लागल्या धाव फलकावरती. आता धावसंख्येने चांगला आकार घेतलेला आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 24 चेंडूचा 17 आपण पाहतो. यश मोरे ज्याने 8 चेंडूमध्ये 20 धावा केलेत. अंकित बेकावडे ज्यांना जो स्ट्राईक मिळाली आहे ते खेळतात 10 धावसंख्येवरती. हा देखील चांगलासा चेंडू. मात्र हा फटका ऑन साइड मध्ये खेळायचा होता. जमीन नगाचा फटका. इथे एकदा तो पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते केलेला आपण पूर्ण झालेला आहे आणि इथे आपण पाहिलं असेल 2 धावा मिळते मिळाले त्या 35 धावा धाव फलकावरती. सिद्धेश नक्का जाऊ, तुम्ही मात्र या ठिकाणी आमच्या सभेत जॉईंट व्हा. पूर्ण मॅच आपण दोघं जण या ठिकाणी हे करूया. आणि इथे मात्र या चेंडू होती जसा स्लॉट मध्ये आला आपण म्हणतो ना तसा प्लॉट मध्ये इथे पाठवलेला आहे. स्टँडर्ड डिलर चेंडूला फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. मात्र या ठिकाणी आपण बॅटचा आनंद घ्या. मात्र इथे षटकार आलेला आहे. आपण पाहिलं असेल जो फलंदाज त्याच्या बॅटच्या साहाय्याने षटकार बराच वेळ तो नॉन स्ट्राईकवरती प्रतीक्षा करत होता अंकित बेकावडे आणि त्यांच्या बॅटच्या साहाय्यानं इथे षटकार आलेले आहे आणि ते खेळतात 7 चेंडूमध्ये 18 धावसंख्या होती. यश मोरे खेळतात 8 चेंडूमध्ये 20 धावसंख्या होती. 41 धावा लागले त्या धावफलकावरती आणि या चेंडूवरती देखील बॅक टू बॅक दुसरा धमाका इथे षटकार आलेले आहे. ते अंकित बेकावडे 9. आता यश आपण पाहतो स्ट्राईक वरती. इथे मात्र फटका पासला जातोय आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल एलिव्हेशन थोडं कमी पाहायला मिळालं आणि इथे मात्र फलंदाज मात्र बाद झाले आहेत यश मोरे. 10 चेंडूमध्ये तब्बल
26 धाबांचे एक विस्फोटक विनिंग एक वादळी खेळी आपण पाहिलं असेल त्या खेळीचा अंत इथे झालेला आहे. यश मोरे मारता इथे परतलेले आहेत. खूप चांगला खेळ त्यांचा इथे झालेला आहे. तब्बल 10 चेंडूपर्यंत 26 धाबा एक चांगला खेळ त्यांचा आपण इथं पाहिलेला आहे. 47 धाबा लागले धावफलक ते आदित्य फलंदाज मोरे. आदित्य मोरे आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आलेले आहेत. इथे मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. यश लागेल आल्या पावली माघारी परतलेले आहेत आणि इथे मात्र फलंदाज बाद झालेले आहेत. चार बाद 47 या धावसंख्येवरती आपण प्रतीक नंदू स्फूर्ती कराडे संघाला आपण पाहतोय. नवीन फलंदाज अनिकेत वाघ पाहूया. आणि अनिकेत वाघ आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. गोलंदाजानं खूप चांगला आपण पाहिलं असेल कमबॅक केलेला आहे. चांगली गोलंदाजी केली ऑन हॅट्रिक वरती. गोलंदाज असताना मात्र हा जमीन लगतचा फटका एक धाव इथे धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी तुतुमय आपली विकेट वाचवण्यासाठी आता मात्र या ठिकाणी आपली विकेट रनआउटची सॅक्रिफाईस केलेली आहे. 5वा फलंदाज मात्र इथे बाद झालेला आहे. डीजे मास्टरला सुद्धा आपण देऊ तेवढे धन्यवाद कमीच असतील. खूप चांगला डीजेची ऑपरेटिंग आमचा आवाज देखील कॉम्बॅक्सचा खूप चांगला त्यांच्या माध्यमातून क्लिअर करण्यात आलेला आहे. त्यांना देखील आपण इथे शुभेच्छा देऊया. आमचे नितीन दिदी आहे आणि त्यांचे सर्व टीम खूप चांगलं काम या ठिकाणी करत असताना या स्फूर्ती ट्रॉफीच्या माध्यमातून सर्वांनी खूप चांगला योगदान इथे दिलेलं आहे. आणि या स्पर्धेतला आजची आपण पाहतो पहिली रात्र आणि पहिली रात्रीमध्ये खूप चांगल्या सामन्याचा आनंद प्रत्येकाने घेतलेला आहे. संजयजी बेकावडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नाव केंद्र होते असे मात्र या चेंडूवरती दिशा भरकटले जात आहेत. गोलंदाज अव्वंताची एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि धावसंख्येमध्ये आता होईल वाढ. तब्बल 49 धावा लागले धावफलकावरती. हळूहळू का होईना मात्र संघाच्या धावसंख्येने चांगला आकार घेतलेला आहे. आणि या चेंडूवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षण प्रयत्न करतायत. इथे मात्र त्यांच्या डोक्यावरती बघा या ठिकाणी शिद्दत दस्तक दिलाय षटकार. या षटकारच्या बरोबर संघाचा अर्धशतक देखील झालेलं आहे आणि 55 धावा इथे लागले धावफलक. एक चांगली धावसंख्या आता उभारलेली आहे. धावसंख्येला सुद्धा चांगले आकारणे आलेले आहे. मात्र इथे एज लागलेली आहे. यष्टी रक्षकाने टिपलेला हा झेल मात्र संपला इथे फलंदाचा खेळ आणि 55 धावा लागले त्या धावफलकावरती. आहे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल नाईटची स्पर्धा आहे. नाईटची स्पर्धा आपण बोलणं तेवढं सोपं नाही आहे. मात्र खूप चांगलं या ठिकाणी आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहिलं स्वर्गीय मनीष एलियन क्रिकेट संघ काव्य आयोजित स्वर्गीय मनीष स्मृती ट्रॉफीचा आपण पाहिलं मोरिया ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि शुद्ध जर आपण पाहिलं असेल आयोजकांचा अट्टास होता. खूप सारी मेहनत ही स्पर्धा भरवण्यासाठी आपण घेतलेली आहे आणि एक चांगला नीट नेटकं आयोजन आपण या टाटा पॉवरच्या मैदानावरती पाहतोय. आजची पहिली रात्र आहे. आता विजयासाठी 56 धावसंख्येची गरज असेल ते करजाडे संघाला या मॅचमध्ये कराडे संघाच्या विरोधात खेळत असताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफलकावर लागल्यात.
येणारे 4 षटक 24 चेंडू आणि 56 धाव संख्येची गरज असणारे चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कराडे संघ. चला सिद्धू आमच्या सोबत जॉईंट व्हा. ओमकार इथूनच कॉमेंटेटर घडतात. पॅडी सर आपण पण सुरुवात आपल्या गावच्या चषकापासून केली होती. मला चांगलं आठवतंय रॉयल प्रीमियर लीग मध्ये आम्ही सुरुवात केली होती. पॅडी सरांनी ती संधी आम्हाला दिली होती. आज सिद्धूला संधी दिली तर भविष्यातील तो उगवता सितारा होऊ शकतोय. चला सिद्धू जॉईंट व्हा. बॅट्समन पाठवा प्लीज, नो टाइमपास. सलामीवर खेळाडू लगेच पाठवा. हॅलो चला वेलकम बॅक. थँक्यू सो मच पाडी सर. स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे आयोजित स्वर्गीय मनीष स्मृती चषक 2026 ची ही स्पर्धा. आणि आता घड्याला 3:05 झालेत. मध्यरात्रीचा समय मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर उशीर झालाय. आज मात्र स्पर्धेचा पहिला दिवस. थोडासा उशीर झाला. उद्घाटन कार्यक्रम देखील आज मात्र होता, परंतु उद्या ठीक 7 वाजता सामने सुरू होतील. हा 6चा टायमिंग आहे लॉर्ड्स वरती. 6ला रिपोर्टिंग करणं गरजेचं असेल. ज्यांची पहिली मॅच आहे आदित्य स्फूर्ती यंगस्टर वयाळ आणि अंडर 22 केवाले अशी पहिली लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघाला आम्ही विनंती करू की ठीक 6 वाजता आपण इथे रिपोर्टिंग करायची आणि कोणताही टाइमपास उद्याच्या दिवशी मात्र केला जाणार नाहीये. आयोजक एकदम कडक नियम उद्या लावणार आहेत. आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. संघ उशिरा आला तर मग पॅनल्टी. बॉल बाउंड्री लाईनच्या वरतून खेचण्याचा प्रयत्न होता आणि गेलाय देखील. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. नितीन डीजे यांचं देखील विशेष कौतुक आम्ही करतोय. प्रतीश आहेत आमचे डीजे ऑपरेटर. चांगली डीजेची धून आणि त्यानंतर मग आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात. आणि वेळेला जसं वेळ असेल तसं गाणी मात्र वाजवतायत, तर त्यांचं ही विशेष कौतुक आम्ही करतोय. ओहो यावेळेस मात्र परत एकदा मोठा फटका एक्झिक्यूट केला. टीम मध्ये खेळाडू मात्र आले. त्यांच्या डोक्यावरून मस्तकावरती दस्तक देणारा पंचांचा निर्णय मात्र पेंडिंग आहे. षटकार. 6 धावा.
माझी उरकून टाकली शादी काय सांगू मेरे बरबा लोकेश भगत या खेळाडूनं मात्र केली आहे. टोटल 56 धावा चेस करायच्या होत्या आणि 3 चेंडूमध्ये 13 धावा बनल्यात. ठोसा ठोसा मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक वरती आहे और पिच उडवलाय. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. बिरकावलाय सीमा रेषा पार. कन्झर्केटिव्ह हा तिसरा षटकार. लोकेश भगत ऑन फायर. बॅक टू बॅक 3 षटकार आणि टीमची टोटल धावसंख्या मात्र 19 वरती पोहोचली आहे. जबरदस्त खेळ मात्र अतुल 11 करण जाणे टीमच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. जी सुरुवात हवी होती कारण टोटल 56 धावा चेस करायच्या होत्या. 56चा टार्गेट चेस करताना मग दमदार सुरुवात देणं अपेक्षित. आता ही गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप स्क्वेअर लाईन वरतून. हा चौथा बॅक टू बॅक षटकार. पदर गेला वर पुरी जरा जपून दांडा टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून बघितली होती आणि आता ती तोडफोड लोकेश भगत आणि करण जाणे टीमनं मात्र करायला सुरुवात केली आहे. 25 झाल्या टोटल धावसंख्या धावफलक्यावरती. हा 25. नक्कीच आपण पाहिलं शुभ मात्र या ठिकाणी विटका जवाब पत्तरच्या जशाच तसं उत्तर त्याला सुरुवात केली आहे. जरी पहिल्या सत्रामध्ये 55 धावा आले असतील तर या 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र ताबडतोब या ठिकाणी षटकारांची अथेशबाजी या फलंदाजानं केलेली आहे आणि संघाला मात्र एक चांगल्या सुस्थितीमध्ये आणलेला आहे. 25 धावा इथे लागल्या त्या धावफलकावरती. डेफिनेटली सुरुवात अपेक्षित होती. 56 चेस करायच्या म्हटल्या तर मग पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी 20+ धावा या मॅन्डेटरी होत्या आणि 25 आल्यात. एक बॉल बाकी आहे. हाही उडवण्याचा प्रयत्न डीप मध्ये खेळाडू डाऊन दी बॉल. टशन मैदानाच्या आतमध्ये आदित्य मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला झटक्या लागलाय अतुल 11 करण जाडे संघाला. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहिले असेल ना ज्याची सुरुवात जर आपण पाहिलं शुभम म्हात्रे या ठिकाणी सुरुवात त्यांची ज्या ठिकाणी खराब होती गोलंदाजी मात्र शेवट गोल केल्या महत्वपूर्ण विकेट देखील त्यांना मिळवून दिलेली आहे आपल्या संघासाठी. मात्र कानिमेट ट्यूसडे आता मॅच मध्ये खरी मजा येणार आहे. 25 धावा एक फलंदाज बाद झाले. 55चा पाठलाग करता येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजून विरोध बाकी असेल. 18 चेंडू आणि 31 धावसंख्येची मात्र गरज. 4 षटकार लगावले परंतु त्यानंतर आदित्य मोरे या गोलंदाजानं देखील प्रतिउत्तर देत असताना विकेट मिळवली आहे आणि बाद झालाय तो लोकेश भगत हा खेळाडू. 18 मध्ये 31 धावा. हा नक्कीच अजूनही 18 चेंडूमध्ये आता 31 धावा करायचे आहेत. मात्र इथून अजून जर विचार केला ना तर सामना बॅलन्स आहे. मॅच मध्ये अजूनही मजा येणार आहे. आता इथून जर चांगली गोलंदाजी आता कराडे संघाच्या गोलंदाजाकडून झाली तर या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये मात्र एक दडपण असणार आहे. मात्र पाहूया इथे या चेंडू ते केलेल्या आक्रमण एलिव्हेशन थोडं कमी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये. एक धाव मात्र या चेंडू शुभम पूर्ण केलेली आहे. मात्र चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना इथं एक धाव या चेंडूवरती आली आहे. 26 धावा लागल्या धाव पालकाचा. 17 चेंडू आणि गरज आहे ती 30 धाव संख्येची. 17 चेंडू आणि 30 धाव संख्येची मात्र गरज. 26 झाले टोटल धावा धावफलक्यावरती. नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. सोपान पाटणकर नंबर 3 वरती आलाय. सोपान ज्याला आपण आता स्ट्राईक एंड वरती मात्र बघू शकतोय.
इथे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सेकंड ओव्हरसाठी यश मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. 17-30 इक्वेशन आहे. दोन्ही यश मोरे टीमच्या- जो मोरे गोलंदाज आहे त्यांनी फलंदाजी सुद्धा आपल्या संघासाठी खूप चांगली केली होती. हा देखील चांगलासा चेंडू मात्र गती परिवर्तन केला. त्यांचा पेस इथे मात्र शरीरावरती चेंडू आदळतो परंतु एक धाव इथे धावून सदर लेग बाईच्या साईनं इथे पंचाचा इशारा लेग बाईच्या साईने धाव इथे बिलाली. मात्र हा षटक जर आपण पाहिला असता ना सर त्या ठिकाणी शुभम तर या ठिकाणी खूप चांगलं चाललेलं आहे कराडे संघासाठी. नक्कीच यश मोरे म्हटला तर मग टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा कराडे संघाला मात्र आहेत. फलंदाजी चांगली राहिली होती आणि आता गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण सामना बॅलन्स आहे. दोन्ही टीमच्या बाजूने तितकाच सामना पाहायला मिळालाय. ओव्हर तो विकेट उडवण्याचा प्रयत्न अलाउन द कार्पेट हा फटक्या डीप मध्ये मिड विकेटला सिंगल. ओहो यावेळेस मात्र दुसरीचा कॉल होता आणि पाहावा लागेल नक्की काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा नक्कीच. आणि शुभम जर आपण पाहिलं असतं एसटी रक्षकाने थोडी आता घाई गडबड केली आहे. कदाचित हा चेंडू जर एक्स्ट्रावरती कनेक्ट झाला असता ना कदाचित विकेटची संधी निर्माण होऊ शकली असते. मात्र नशीब बळवत आहेत या फलंदाजांनी. इथे 2 धावा सफलतापूर्व या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर 29 धावा लागल्या त्या धावफलकावरती. थ्रो थोडासा लेट आला पाहिजे सर कारण जागेवरून लगेच थ्रो झाला होता परंतु 1 बाउन्सचा थ्रो आला त्यामुळे मग विकेट किपरला तेवढा वेळ मिळाला नाही आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 29 झाले टीमची टोटल. बॉल होते यार ओव्हर द विकेट. पुढच्या उडवलाय आडवा बाटनं डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल आणि इकडे विकेट नंबर 2 गॉन. दुसरा धक्का अतुल 11 करंजाडे संघाला. हॅलो. हा नक्की डीजे मास्टर सुद्धा हुशार आहेत. चांगले चांगले गीते त्यांच्या माध्यमातून इथे सादर होत आहेत. आता 27 धावसंख्येची या शुभम विजयासाठी गरज आहे करंजाडे संघाला. आता इथून सुद्धा आपण आम्ही जो उल्लेख तोच आपण करत होतो की हा जो दुसरा षटक आहे ना हा षटक निर्णायक असेल आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी कमीत कमी धावा 1-2 विकेट जर आल्या तर या मॅच मध्ये वाटणार. तसेच घडते मैदानाच्या आतमध्ये. आता विजयासाठी 27 धावसंख्येची अजूनही गरज आहे आणि चांगलं कमबॅकिंग षटक पॅडीसर पाहायला मिळते. या षटकाची गरज कराडे संघाला मात्र डेफिनेटली होती कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूप धावा आल्या होत्या. तब्बल 25 धावा पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज आदित्य मोरे या गोलंदाजाने मात्र खर्च केल्या होत्या. संपूर्ण जबाबदारी यश मोरेवरती आली होती आणि जबाबदारीचं ओझं घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. 29 झाल्यात अजून 27 पाहिजेत. पहिलाच चेंडू होता शरीराचा वेध घेणारा बॉल पाहिलाय आपण. क्विक रन्स कंप्लीट झाली. एक सिंगल आणि लेग बायची सिंगल कन्सिडर केली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 30 वरती पोहोचली आहे. 26 धावसंख्येची अजूनही गरज आहे. आता मॅच मध्ये खरी मजा आलेली आहे. खूप चांगला षटक आतापर्यंत झालेला कराडे संघाच्या माध्यमातून जो गोलंदाज आपण पाहिला असेल यश मोरे खूप चांगली गोलंदाजी करतो आणि 26 धावसंख्येची आता गरज आहे ती विजयासाठी. 13 चेंडू आणि 26 ची मात्र गरज. इक्वेशन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. चांगला बॉल आहे फुल लेंथ LBW च्या स्वरूपात पायचीत पकडलाय. परफेक्ट यष्टनच्या मधोमध सापडलाय खेळाडू प्रथमेश कैकाडी. बॅक टू दी पवेलियन. मोर्या मात्र इथे मात्र त्याच या ठिकाणी डीजे मास्तरने सुद्धा या ठिकाणी कंच्या आई घालेली मोरलाय माझं लगीन. इथे मात्र या ठिकाणी डीजे मास्टरला सुद्धा आपण धन्यवाद देऊ. मात्र या ठिकाणी जर शुभम झालं पाहिले तर आपण या दुसऱ्या षटकामध्ये जी काही गोलंदाजी झाली आहे अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. 3 धावा इथे खर्च केलेल्या आहेत
आणि विकेट देखील आपल्या संघाला प्राप्त करून दिली त्या 12 चेंडूमध्ये गरज आहे ती 26 धावसंख्येची. खूप चांगली मॅच. रफ अँड टफ मॅच मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येते. सोपान बाद झालाय. प्रणय पोपट नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय. प्रथमेश कैकाडी आणि प्रणय पोपट ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल्स आणि 26 इक्वेशन आहे. 30 धावा धावफलक्यावरती गोलंदाज झालाय विवेक राऊत. पहिला चेंडू होता, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. चांगल्या अंदाजानं बॉल रिलीज केलाय आणि हा पहिला डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल निर्धाव चेंडू आता येणार आहे तेवढा प्रेशर वाढत जाणार आहे तो फलंदाजी करणाऱ्या करंज जाडे संघावरती. हा नक्कीच आता कराडे संघाला तेच करायचं, जास्तीत जास्त डॉट बॉल आणि जास्तीत जास्त विकेट. हा देखील फटका पासला जातो चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली. आणि जसं आपण म्हटलं तर महागुरु की या ठिकाणी समालोचका जिभेवरती काळात तिल आहे. जिथं आपण विकेटचा विषय छेडला तर मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त झालेली आहे आणि आता गरज असणारी अजूनही 26 धावसंख्येची 10 चेंडूमध्ये. विस्फोटक फलंदाज जय पाटीलकडे पाडीसर क्षमता आहे. खूप साऱ्या मॅच आम्ही देखील पाहिलेत. चांगला फलंदाज आहे, विस्फोटक खेळाडू म्हणून याची ओळख आहे. परंतु इथे मात्र संघासाठी काम करावं लागेल कारण 10 मध्ये आता 26 धावसंख्येची गरज. 30 धावा धावफलक्यावरती. हो 10 चेंडूमध्ये 26. मात्र एक आता चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. हा एक चेंडू मात्र निर्णायक असणार या मॅच मध्ये आहे. मात्र गोलंदाजाने आपण पहिल्या 2 चेंडूमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पाडीसर 25 होत्या आणि त्यानंतरच्या मग 8 बॉल वरती धावा फक्त आणि फक्त 4 झाल्यात. पहिला चेंडू मी पॅडीसर आता उल्लेख केला होता खेळाडूचा, विस्फोटक आहे आणि पहिल्याच बॉल वरती हा वेलकम 6 पहिला षटकार. आता बराचसा अंतर कमी झाले बघा. आता 9 चेंडूमध्ये आहे अंतर आलंय तो 20 धावसंख्येचा. 9 चेंडू आणि 20 धावसंख्येची मात्र गरज. अजून सामना बॅलन्स आहे, कोणी गमावला नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने 50-50% सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक राऊत चांगली गोलंदाजी. पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉल वरती एकही धाव दिली नव्हती, एक विकेट मिळवली होती. तिसरा बॉल मात्र थोडसा ओव्हर पिच मिळाला आणि त्याच्यावरती पूर्णपणे बरसलाय तो जय पाटील हा फलंदाज. चला थोडं स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. जय पाटील यांच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. आता पण पाहिलं तर पॅव्हलियन मधून ते सेट होऊनच आलेले आहेत. मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूती गोलंदाजाला आसमान दाखवलेला आहे. त्याच गोलंदाजाने आता 2 चेंडू चांगले टाकले होते आणि तोच गोलंदाजा षटकारचा मार इथे खातोय. आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक जय पाटील यांच्या सर्वात आपण पाहिलं बॅट मधून सर्वात लांब असा षटकार. ISPL मध्ये कदाचित हा 9वा भेटला शेकला असला, मात्र इथे 6 धावा. जय पाटील यांच्या बॅटमधून 2 आलेले षटकार. या सामन्याला असं वाटतंय शुभम कुठेतरी कलाटणी आता मिळालेली आहे आणि आता गरज असेल 14 धावसंख्येची. 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची मात्र गरज. सामना मात्र प्रत्येक बॉल नंतर पॅडीसर वेगळ्या बाजूला वळण घेतोय. सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे, जिथे सुरुवातीला पहिल्या 5 बॉल वरती 25 धावा होत्या. त्यानंतरच्या मग 8 बॉल वरती फक्त 4च धावा आल्या. असं वाटलं होतं की करंजाडे संघ थोडासा बॅकफुट वरती जात चाललाय, तशी जयने एंट्री मारली आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि इक्वेशन आता सहज आणि सोपं झालंय. 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची मात्र गरज. 8 चेंडू 14 धावसंख्येची असूनही गरज मात्र इथून गोलंदाज चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं. 2 चेंडू त्यांच्या षटकात आता बाकी असतील. या 2 चेंडूमध्ये किंवा जर 2 डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये मजा येणार आहे किंवा सामन्यामध्ये परत संधी मिळेल. तर प्रतीक नांदू स्फूर्ती एलियन कराडे संघाला. मात्र जय पाटील ज्याने आता आपण पाहिलं असेल 2 षटकार मारलेत
आपले इरादे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. हा देखील चांगला असा चेंडू, मात्र कोलवट पण टाकण्याचा हा चेंडू, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातो ना शुभम, तोच चेंडू इथे टाकलेला आहे, अस्त्र टाकलेला आहे. आणि इथे डॉट बॉलला 7 चेंडू 14 धावसंख्येची गरज. पॅडी सर, आता काय अस्त्र शस्त्र उरले असतील ते आता बाहेर काढावे लागतील, कारण ती वेलच आहे. 7 मध्ये 14 धावा या मैदानावरती. खास करून तुम्हाला जर वाचवायच्या झाल्या तर यॉर्करचा वापर. ओहो, उडवलाय इकडे, मात्र सरळ ड्राईव्ह, कॅमेरामॅनला सलामी देणारा हा षटका ठोकलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जय पाटील मैदानाच्या आतमध्ये मात्र बरसलाय. मैं निकल राज पाटील मात्र या ठिकाणी सर्व प्रेक्षकांच्या मनात जिंकतोय. आणि आता 6 चेंडू मध्ये गरज आहे ती 8 धावसंख्येची. जय पाटील सबसे कातील जय पाटील, ज्यांनी मात्र या ठिकाणी खूप चांगला खेळ केलेला आहे. जो असा वाटत सामना थोडासा दूर चालला होता कर्नाटक संघाच्या बाजूनं, मात्र त्यांचे जसे 3 षटकार आले या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी केलेली आहे. 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. जी गोलंदाजी सेकंड ओव्हर मध्ये यश मोरे या गोलंदाजाने केली होती, यश मोरेचं षटक पॅडीसर पाहिलं तर फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या त्याने. हा नक्कीच खूप चांगली गोलंदाजी त्यांची होती. पण आपल्या गुणनिरीक्षक सांगतायत की सामना एकतर्फी झालेला आहे. 6 चेंडूमध्ये 8 धावसंख्या. मात्र या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 8 धावाचा सुद्धा संघर्ष होऊ शकेल जर का इथून चांगली गोलंदाजी या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये झाली कराडी संघाची, तर ही मॅच चांगली होईल. मात्र याच्यामध्ये शंका नाहीये. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊ. 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज. नक्कीच शुभम मुखरे हा चांगला गोलंदाज आहे. याच मैदानावरती झालेला निधी एंटरप्राइजेस चषकामध्ये हा खेळाडू मात्र उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ठरला होता. सायकल त्याला मिळाली होती. चांगला गोलंदाज आहे. मॅच वाचवली जाऊ शकते. 6 मध्ये 8. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता, तुतू मैमे झालाय. ओहो, रनआउटची संधी आहे आणि स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. प्रणय पोपट हा फलंदाज मात्र बॅक टू दी डगआउट. हा नक्कीच प्रणयला तर पोपटच बनवलेला इथे, कारण की या ठिकाणी जी विकेट प्राप्त केली, आपली रनआउटची विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. आणि तसा विचार तर केला, गोलंदाज सुद्धा वेगवान पद्धतीचा चेंडू टाकत होता आणि त्या पहिल्या चेंडूवरती थोडासा चाचपडले होते आणि त्याची संधी मिळाली ती प्रत्येक नंदी कराडे संघाला आणि ते विकेट प्राप्त झाले. आता 5 मध्ये गरज आहे 8 धावसंख्येची. 5 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू इन होत आहेत. सनी कैकाडे टीमचे प्रमुख खेळाडू आहेत. पाहूया, सनी कडकडे आलेत मैदानाच्या आतमध्ये. आता त्याची बॅट कडकडेल का गोलंदाज त्याला ठिकाणी पूर्ण जखड निर्माण करून या 8 धावांचं संरक्षण करून देतील. मात्र मस्त मॅच, जे प्रेक्षकांना जशी हवी आहे ना तशी मॅच रंगलेली आहे. आतापर्यंत पहिल्या सुरुवातीच्या 2 मॅच आपण पहिल्या शुभम पूर्ण एकतर्फी झालेली आहे. कारण आपण पहिल्या असेल 12 संघाला खूप चांगली मॅच आहे. या ठिकाणी 2 सामने सोपे केले होते आयोजकासाठी. त्याच्यानंतर 2 सामने आपण पाहिले तर पूर्णपणे एकतर्फी झाले. आणि या मॅच मध्ये मात्र या ठिकाणी दोन्ही संघाच्या बाजूने प्रयत्न या ठिकाणी खूप चांगले पाहायला मिळतात. 5 चेंडू गरज आहे 8 धावसंख्येची. पॅडीसर, हा सामना वन साइड होणारच नाहीये, कारण दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. मी मगाशी सांगितलं, टफ फाईट, काटेकी टक्कर होईल यात शंका नाहीये. सनी कैकाडी लेजंड खेळाडू आले स्ट्राईक एंडला. ओहो, पहिला बॉल होता, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती स्टंप थोडे कव्हर्स केले, ऑफ स्टंप वरती निघाले, परंतु अगदी चांगली गोलंदाजी. एकदम पुढ्यात बॉल टाकला गोलंदाज शुभम उखरे आणि बॅक टू बॅक हे 2 डॉट बॉल. हा बघा, शुभम इथं पण याकडे गोलंदाजी तारीफ करावं का प्रशंसा करावं तेवढी कमीच असेल. काय वेगवान पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला प्रत्यक्षात आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी उभं ठेवलं होतं, त्यांच्याकडे पर्याय नव्हता. आणि 4 चेंडू मध्ये 8 धावसंख्येची गरज. हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केला कदाचित. तिथे स्ट्राईक ज्याला हवी होती ती स्ट्राईक त्यांना मिळाली. मात्र एक आपण पाहिलं असेल चोरटी धाव आपल्या समोर इथे धावांची चोरी झाली मध्यरात्रीमध्ये आणि 1 धाव या चेंडूवरती आली. आणि आता गरज असणार आहे ते 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आणि 7 धावा. 4 मध्ये 18 धावा जय पाटील या फलंदाजाने या मॅच मध्ये मात्र केल्यात. स्ट्राईक हवी होती, स्ट्राईक मिळालेली आहे आणि आता संधीचं सोनं मात्र करावं लागेल. आतापर्यंत हिरो ठरलाय, परंतु सुपर हिरो त्याला जर बनायचं असेल तर 3 मध्ये 7 धावा. आणि ही बेस्ट बेसिस बेस्ट लढाई आहे पॅडीसर, कारण ज्या गोलंदाजाने आतापर्यंत 3 मध्ये फक्त 1च धाव दिली आहे त्याच्या समोर 4 मध्ये 18 बनवणारा खेळाडू स्ट्राईक एंड वरती. हा नक्कीच. मात्र या ठिकाणी दोघांमध्ये आता तुंबल युद्ध असणार आहे.
एका बाजूला आता पाहूया गोलंदाज सरस सोडतील की फलंदाज सरस होतील. येणाऱ्या 7 चेंडू असेल 3 चेंडूमध्ये गरज आहे ती 7 धावसंख्येची. बॉल तयार लेफ्ट आर्म हेलिकॉप्टर लुक समोर. ओहो फलंदाज बाद झालाय. जल्लोष इकडे मात्र करंट टीमच्या खेम्यामध्ये पाहायला मिळतो. 440 वोल्टचा करंट लागलाय. तो करंट झाडे संघाला. रिंगटोन वाजतंय, ऐकू येत नाही. हातात त्यांची सुद्धा चांगली चांगली आता गीते आपल्या पात्यातली ठेवणीतली गीतं आता बाहेर काढलेली आहेत. कारण का मध्यरात्री झालेली आहे. आता तेव्हा मूडमध्ये आलेले आहेत. आणि भाऊ टोंबरे सांगतात ते आमचे चेले आहेत, ते गुरु आहेत भाऊ टोंबरे. आणि इथे मात्र खूप चांगली गोलंदाजी झाली आहे, कमबॅक केलेला आहे. आणि मॅच मध्ये आता मात्र या ठिकाणी चांगली अशी मजा आली आहे. प्रेक्षकांना जशी हवी आहे तशी उत्कंठ वाढणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये शुभम आता सुरू आहे. येणारे चेंडू बाकी असतील 2 आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची. एक जय बाद झाला बॅटिसर आणि दुसरा जय आलाय. जय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये 2-7 इक्वेशन आहे. आणि हा फार महत्वाचा बॉल आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम म्हणजे हा चेंडू निर्णायक आहे. ओहो डॉट डॉट डॉट. आणि तेच आयोज्य होतं कराडे संघाला. आणि तेच गोलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगत होते का 6 चेंडूमध्ये 8 धावा सामना सोपा गेलाय. त्यावेळेस माझा क्रिकेटचा अंदाज आपण पाहिला होता. कराडे संघाला बऱ्याच मॅच मध्ये आपण समोरून पाहिलेला आहे. आणि काय अप्रतिम दर्जा गोलंदाज इथे सादर केलेला आहे. आणि कधी कधी आपण पाहिलं असेल गोलंदाज आपल्याला सामने जिंकून देत नाहीयेत, मात्र या गोलंदाजाने तशी कामगिरी केली. मात्र गोलंदाज एखादी चुकी कदाचित या ठिकाणी मात्र या ठिकाणी या सामन्यामधून दूर घेऊन जाईल. मात्र इथे हा शेवटचा चेंडू अप्रतिम टाकलेला आहे. काय मस्त गोलंदाजी आहे. एक षटक त्यांनी टाकलं, विकेट प्राप्त केलेलं एक आणि धावा खर्च केली फक्त एकच. मस्त गोलंदाजी झालेली आहे आणि हा सामना जिंकलेला आहे. नंदू प्रतीक कराडे संघाला विजय संघाचं हार्दिक स्वागत. सेंटर पंचायत प्रोप्रायटर रोहन शेठ लवडे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील आपण इथे स्वागत करू. एस सेंटर पंचायतचे मालक सन्मानी आमचे खटावडीचे रोहन शेठ लवडे यांच्या या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं देखील आपण या स्मृती ट्रॉफीमध्ये